पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे। कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे। तर आताच जाणून घेऊया भरती प्रक्रियेची तारीख व सोबतच भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया। यावर्षी राज्यात 10,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती केली जाणार आहे। गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे। मागच्या वर्षी 2024 मध्ये पोलीस भरतीच्या 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज आले होते। त्यानुसार यंदा 10,000 पोलीस भरतीसाठी दरम्यान 12 ते 13 लाख अर्ज येण्याची दाट शक्यता आहे। या वर्षीची पोलीस भरती घेण्याचे मुख्य कारण काय तेही आपण आत्ताच जाणून घेऊया। राज्यात लोकसंख्या वाढत असताना पोलीस दलातील कर्मचारी संख्येची कमतरता जाणवत आहे। यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की राज्यात सध्या 10,500 पोलीस पदे रिक्त आहेत। तसेच दरवर्षी 7 ते 8,000 पोलीस सेवानिवृत्त होतात। मागील 3 वर्षात विक्रमी 35,802 पदांची भरती करण्यात आली आहे। आता उर्वरित रिक्त जागांसाठीही लवकरच प्रक्रिया राबवली जाणार आहे। विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली। 2025-26च्या अर्थसंकल्पात गृह विभागासाठी 36,614 कोटी 68,09,000 रुपये इतकी मोठी तरतूद करण्यात आली आहे। या निधीचा उपयोग पोलीस भरती, यंत्रणा सुधारणा, तांत्रिक सुधारणा आणि सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्य सरकार गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करत आहे। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यामध्ये 2,586 प्रकरणांनी घट झाली आहे। तसेच देशातील पहिल्या 5 गुन्हेगारी शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणतेही शहर नाही। त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तुलनेने अधिक चांगली असल्याचा दावा त्यांनी केला। पोलीस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे। जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येतील। 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल। तर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देण्यात येणार नाही। ही भरती प्रक्रिया 4 महिन्याच्या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे। यासाठी उमेदवारांना पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे। इच्छुकांना पात्र असणाऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांचे आधी ग्राउंड घेतले जाईल। त्यानंतर लेखी परीक्षा होईल व अखेरीस मेरिट लिस्ट लावले जाईल। त्यातून आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल असं महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात येत आहे। तर अशाच प्रकारच्या पोलीस भरतीविषयी शासकीय जागांच्या माहिती त्वरित जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।